नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अगदी सुरुवातीला जेव्हा ही गोष्ट, हे ऊसाच्या शेतीची गोष्ट महाराष्ट्राला आम्ही दाखवली होती, ती अनोखीच होती. आणि दाखवा एकदा कुठल्या याच्यामध्ये आपण आहोत ते, ज्याची आज जगात चर्चा सुरू आहे, त्या AI बद्दल मी बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल. आणि मी तिथेच आहे की काही महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा जो बारामती कृषी केंद्रातला प्रयोग आहे, त्या प्रयोगाची तो प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवला होता. तुषार जाधवच तेव्हाही होते. तुमचं स्वागत. नमस्कार. 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 आणि तेव्हाच मी म्हटलं होतं की ह्याची जेव्हा फलनिष्पत्ती होईल तेव्हा त्याबद्दल आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा याचं सविस्तर असं विश्लेषण करून सांगू. ही उंची सर, हा बरं, हे AI आहे आणि हे नॉन AI आहे. हो, अगदी शॉर्ट मध्ये. हो हो. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, आणि तेही ऊस शेतीमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. पण ते वर्कआउट कसं होतं? यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्यामधून, म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय आणि शेतीमध्ये, त्यामध्ये पहिली तंत्रज्ञान जे आपण बोललो जातो की जे सॅटेलाइट प्रणाली असेल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मला शेताचा असा फोटो हवाय आणि ते फोटो देणारं तंत्रज्ञान आपण विकसित करत चाललोय. त्यामध्ये दोन तंत्रज्ञान आहेत, एक आहे ड्रोन आणि दुसरी गोष्ट आहे सॅटेलाइट. आणि या ड्रोनच्या माध्यमातून ज्या कॅमेराचा वापर आपण करतोय आणि त्या कॅमेऱ्याच्या प्रतिमेचा वापर, म्हणजे तो कॅमेरा मातीचा ज्यावेळेस मला फोटो देईल, आणि हे AI तंत्रज्ञान ज्याला बोललं जातं, तर ते AI तंत्रज्ञानामध्ये खूप वर्षाचा डेटा आणि खूप शास्त्रज्ञांचा अभ्यास त्या एक संकलित केलेला आहे. आणि हजारो लाखो फोटोग्राफ्स आहेत, माहिती आहे. आणि त्या माहितीमध्ये ऊसावरती, म्हणजे ऊसाबद्दल बोलतोय आपण, ऊसाच्या संदर्भात त्याला काय काय लागणारे घटक आहेत ते सगळ्याच्या नोंदी आहेत. मग ज्या वेळेस हे माहिती संकलित करतो किंवा जेव्हा हा प्रतिमा घेत असतो किंवा छायाचित्र घेतो आपण मातीचं, आणि हा डेटा ज्यावेळेस तो अल्गोरिदम्स मध्ये जातो किंवा क्लाउडच्या माध्यमातून तो तिथं आपला जसं अझूर नेटवर्क आपण हा स्टोअर करतो, तिथं आपले हे सगळे प्रोसेसिंग चालू असतं आपल्या AIचे. मग थोडक्यात हा एक असा ब्रेन तयार केलेला आहे तिथे आपण, की ज्यावेळेस आपण या प्लॉटचा इमेज घेतोय, त्यामध्ये समजा फोटो घेतोय, तर त्या फोटोमधून जे चांगलं आहे आणि जे ऊस पिकासाठी गरजेचं आहे हे आपल्याला कळतं. आणि हे कळाल्यामुळं सगळ्यात महत्वाचं कळतं की सुरुवातीपासून, म्हणजे ऊस ज्यावेळेस आपण विचार करतो ऊस पिकामध्ये, अगदी लागवडीच्या पूर्वीपासून लागवड केल्यानंतर आणि काढणीपर्यंत ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या गोष्टीमधून आपल्याला ऊस पिकामध्ये पाण्याचं नियोजन, खतांचं नियोजन, कीड रोगांचं नियोजन करायचंय, त्या सर्व बाबी आपल्याला यामध्ये समजतात. फाईन. आणि आता मी तुम्हाला दोन व्हरायटी दाखवणार आहोत. एक आहे 86-032 आणि दुसरी आपण दाखवणार आहोत ती 265. की महाराष्ट्रामध्ये ह्या दोनच व्हरायटी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आता हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावरती तयार झालेला ऊस, आणि हा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर न करता तयार केलेला ऊस. सर, साधारणपणे दोघांची उंची किती आहे? आता यामध्ये जर विचार केला तर साधारणतः जो AI ऊस आहे हा तुम्ही बघू शकता, असा कललेला ऊस आहे आणि याचं वजन जास्त आहे, त्यामुळे तो कलत चाललेला आहे. त्याची उंची आता साधारणतः 25 फुटापर्यंत गेलेली. आणि जो कांड्या किती आहेत? आता याच्या कांड्या 27 कांड्या आहेत, 27 ते 32 कांड्या आहेत, आणि याच्या 15 ते 17 कांड्या आहेत. म्हणजे जो विदाऊट AI वाला आहे त्याच्या 15 ते 17 कांड्या आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकता, जी ऊसाची सगळ्यात महत्वाचं असतं की संख्या नियोजन. तुम्ही पहा, या ठिकाणी 1 2 3 4 अशी 4च संख्या आहेत एका बेटामध्ये. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवायचा हा ऊस आहे. आता ह्या ऊसाचं वजन किती भरतंय सर? ह्या साधारणतः वजन भरेल 1-1.5 किलो पर्यंत याचं वजन भरू शकतं. आपण विदाऊट कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून केलेला आहे. तिथे 4च संख्या आहे. उंची पण कमी झालेली आहे, कांड्याची संख्या पण कमी. आणि आता हा कृत्रिम बुद्धिमत्तेवरती केलेला 86-032. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांड्यांची संख्या. आता मोजून दाखवून आपण शेतकऱ्यांना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. येस. आणि इथे कांड्याची संख्या आहे, तिथं 3 ते 4 संख्या आहे. 11 आणि 3 ते 4 हा बेसिक फरक तर शेतकऱ्यांना आता लक्षात आला. वजन इथे होतं 1.5 किलो आणि इथे आता वजन साधारणतः 2.25 ते 2.5 किलो पर्यंत गेलेले. 2.25 ते 2.5 किलो. ओके. आता हा आपला डेमो प्लॉट आहे. बरोबर आहे. डेमो प्लॉटचा जो ॲव्हरेज आहे, कारण मगाशी जे सगळे तज्ञ बोलत होते ते असं म्हणाले की 40% उत्पादनात वाढ, बरोबर, 40% पाणी कमी, आणि तुम्हाला लागणारे जे इनपुट्स आहेत त्याचं पण प्रमाण कमी, 25% प्रमाण कमी. आता सगळं एक्सप्लेन करा. यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता की आता सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला महत्वाचे इनपुट्स लागतात, जे आपण विचार करतो, तर आपण जाऊया खतांमध्ये. तर आता या ठिकाणी आपण जो AI मध्ये खत वापर केलेला आहे आणि नॉन AI मध्ये खत वापर केलेला आहे, तर उदाहरणार्थ आपण नायट्रोजनचं बोलूया. तर साधारणतः 35% नायट्रोजनची बचत
आपण AI मध्ये केलेली आहे आणि नॉन AI मध्ये 35% नायट्रोजन जास्त लागलाय, तरीही त्याची वाढ आणि संख्या कमी दिसते आपल्याला. ओके, नायट्रोजन झालं. म्हणजे याचा अर्थ काय की आपण फर्टिलायझरची यूज इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता वाढवली हे AI तंत्रज्ञानामुळे. आता यामध्ये आपण पाहू शकतो की असं हे तंत्रज्ञान म्हणजे जसं फर्टिलायझर्स मध्ये आपण चांगली अचिव्हमेंट किंवा चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय की जे फरक AI मध्ये पाहतोय. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये कीड रोगाचं व्यवस्थापन. आज आपण सगळ्यात महत्वाचा विचार करतो की ऊस हे पीक खूप हार्ड आहे. तसं ऊसाला जास्त कीड आणि रोग हे तुम्ही जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षाचा अभ्यास केला तर जास्त कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात होता. तर आता आपण बघतोय की जर हल्लीच म्हणजे सध्याची परिस्थिती बघितली तर ऊसामध्ये कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस. म्हणजे जर आपण काही भागातला म्हणजे महाराष्ट्रातील काही भागे किंवा जिल्ह्याचा विचार केला तर काही डिवेस्टिंग पेस्ट आहेत. जसं की आपण विचार केला तर उली ऍपिड्स आहेत म्हणजे ज्याला आपण मावा म्हणतो, किंवा जसं की आपण हा विचार केला की पोक्का बॉइंग आहे, त्यानंतर रस्ट आहे, तांबेरा आहे, करपा आहे. तर असे काही रोग आहेत की जे खूप चांगल्या म्हणजे खूप जास्त प्रमाणात ऊसाचं नुकसान करू शकतात. मग याची माहिती जी आहे ही आपल्याला प्रथम कळते. कीड आणि रोग, संभाव्य कीड संभाव्य रोगांची माहिती आपल्याला अगोदर कळते की साधारणतः प्रोएक्टिव्ह म्हणजे त्याला आपण 7 ते 8 दिवस अगोदर समजते. आपल्याला कळतं की बाबा नक्की काय करायचंय, 8 दिवसानंतर कुठला रोग आणि कुठला कीड येणार आहे का. आणि या दृष्टिकोनातून जर आपण नियोजन करायला गेलो म्हणजे आपल्याला लिस्ट ऑफ केमिकल्स पण समजतात की यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून कोणती औषधं वापरायची आणि त्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. सगळं मोबाईलवरती तुम्हाला आणि हे मोबाईल ऍपमध्ये सगळं समजतं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की हा जरी डेमो प्लॉट असला तर एकरी साधारणपणे टनेज AI वरती किती मिळेल? किती मिळेल? आता हा 86-032 चा प्लॉट आहे. या साधारणतः आपण जर पूर्ण एकराचा विचार केला यामध्ये तर साधारणतः 120 टनापर्यंत आपलं उत्पादन जाऊ शकतं. AI पर्यंत जाऊ शकतं. पाण्याचा जो तुम्ही आता गणित मांडले 40% कमी पाण्याचं गणित म्हणजे आता जर उदाहरण सांगायचं झालं तर ऊस शेतीसाठी 3 ते 4 कोटी लिटर पाणी लागतं कमीत कमी. काही ठिकाणी तर खूप जास्त प्रमाणात वापर होतोय. उत्तर प्रदेश वगैरे आपण जर विचार केला तर खूप जास्त प्रमाणात पाणी वापरलं जातं. मग आता आपण विचार करतोय काय की साधारणतः 50%हून अधिक पाण्याची बचत होऊ शकते हे आम्ही आता सिद्ध करतोय आपल्या या प्रयोगातून. पण आपण जर 40% जरी धरले तरी साधारणतः आपल्याला 1.5 ते 2 कोटी लिटर मध्ये आपण चांगल्या पद्धतीचा ऊस हा तयार करू शकतो. त्यासाठी ड्रिप पाहिजे तुम्हाला. त्यासाठी कंपल्सरी ड्रिप पाहिजे. ड्रिप मधून खतांचं व्यवस्थापन आपल्याला करायचंय, पाण्याचं व्यवस्थापन करायचंय आणि अतिशय कमी पाण्यात म्हणजे जर आपण विचार केला आता हे पाण्याचं नियोजन कसं करतो. आता 2 प्रकार आहेत. आपण काय करतोय सुरुवातीला आता IoT तंत्रज्ञान वापरतोय. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे यामध्ये काही अशी उपकरणं आहेत की जी उपकरणं तुम्हाला मातीतील काही घटक आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुम्ही हे बघूया आता बघा ऍक्च्युअली AI चा कसा वापर होतोय बघा. आता हे बघा, हे तुम्ही बघा, हे मातीमध्ये तंत्रज्ञान लावले म्हणजे हा बघा सेन्सर आहे, हा मातीमध्ये गेलेला आहे. हा सेन्सर आहे, हा मातीमध्ये, हा सेन्सर मातीमध्ये. मग हे सेन्सर मातीमध्ये, हे मातीमध्ये साधारणतः 3 सेन्सर्स आहेत. 2 मॉइश्चर सेन्सर आहेत, 1 तापमानाचा सेन्सर आहे. आता हे मॉइश्चर सेन्सर काय करतात, आता हे 2 आहेत, हे मॉइश्चर सेन्सर आहेत. हे मातीमध्ये गेले, आर्द्रता तुम्हाला सांगते पाण्यातली, मातीतील म्हणजे एक सांगतं की आता 2 खूप मोठं तंत्रज्ञान आहे की बाबा ऊसाला किती ताण आहे म्हणजे ऊसाच्या मुळांना किती प्रकारचा प्रेशर आहे किंवा किती प्रकारचा स्ट्रेस आहे की पाणी किती प्रमाणात घेऊ शकतात तेवढंच पाणी फक्त द्यायचं. आणि हे दुसरा सेन्सर जो टेम्परेचर म्हणजे ज्यावेळेस म्हणजे सॉइलचं तापमान हे खूप महत्वाचं घटक असतं. म्हणजे ऊसाच्या संपूर्ण वाढीवरती सॉइलचं तापमान जसं आपण म्हणतो की हवेतील तापमान तसं सॉइल मधलं जे सगळ्यात गोष्टी म्हणजे सॉइल मधलं जे काही एन्व्हायरमेंट म्हणतो जमिनीमधलं जे एन्व्हायरमेंट आहे तर हे एन्व्हायरमेंट आपल्याला योग्य राखणं खूप गरजेचं आहे आणि हे समजणं गरजेचं असतं. आणि हे वेदर स्टेशन आहे, तुम्ही पाहू शकता हे वेदर स्टेशन आहे. या वेदर स्टेशन मध्ये जे काही हायपर लोकल वेदर म्हणतो आपण याला म्हणजे तुमच्या प्लॉट मधले काय वातावरण आहे तुमच्याच प्लॉट मधलं तर त्यामध्ये काय समजतं आपल्याला की तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची तीव्रता इकडे माहिती पाठवतात आणि यातून आपलं क्लाउडला माहिती जाते. आणि यातून सगळ्यात महत्वाचं विशेष असं आहे की आज काय होतंय की बऱ्याच गोष्टी आहेत. समजा आपण काय करतो की उदाहरणार्थ मला खत सोडायचंय पण ती खताची योग्य वेळ कोणती, हा जो क्लायमेटचा अभ्यास आहे हे तंत्रज्ञान करतं. आणि शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये माहिती देतं की तुम्ही याच वेळेस खत सोडा आणि यातून आपली खतांची कार्यक्षमता आणि जी काही जमिनीमध्ये जे साचून राहण्याचं प्रमाण राहतं ते होत नाहीये. म्हणजे आपण जे म्हणतो ना की जमीन आता एक्सेस युज ऑफ पेस्टिसाइड किंवा केमिकल्समुळे खराब होतात तर हे आपण इथं कमी करू शकतो. दुसऱ्या प्लॉटमध्ये जाऊ आणि मग मला महत्वाच्या गोष्टीचा तुमच्याकडे उलगडा करून घ्यायचा. चला नक्कीच. आता असं आहे की हे तंत्रज्ञान मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की हा एकरी जो खर्च आहे साधारणपणे हा एकरी खर्च तुमचा इन्स्टॉलेशनचा विथ द हेल्प ऑफ मायक्रोसॉफ्ट 70,000 रुपये. आता तुम्ही कितीपर्यंत आणलाय
तो आपण आता काय केलं होतं, हा प्रकल्प प्रतदर्शी प्रकल्प होता. तो आपण 1000 शेतकऱ्यांच्या शेतावरती राबवायचा दृष्टिकोन होता संस्थेचा. पण तेवढे झाले नाहीत ना अजून. साधारणतः 250 शेतकरी निवड झालेली आणि त्याच्यामध्ये जे राहिलेले शेतकरी आहेत तेही आपण निवडलेले आहेत. त्यांची जशी लागवडीचा प्लॅन आहे त्या पद्धतीने तो आपण त्यांच्या प्लॉटवरती डिप्लॉय करत आहोत. यामध्ये शेतकऱ्यांकडून फक्त 10,000 रुपये प्रति 2 एकर साठी आपण फार महत्वाचं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रति एकर फक्त 10,000 रुपये तेव्हा तुम्ही घेतले होते 2 एकरासाठी. राईट, 2 एकरासाठी एकरी 5,000 रुपये. आणि त्यासाठी मायक्रोसॉफ्टचं अनुदान किंवा CSR असणार आहे त्या काळात. मायक्रोसॉफ्ट पेक्षा आपल्या संस्थेने खूप मोठं योगदान घेतलंय. म्हणजे ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून CSR मधून हे सगळे फंड्स प्रति शेतकरी 50,000 रुपये आपण खर्च केला आणि त्यातून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावरती दिलेलं आहे. राईट, आणि त्याची किंमत पण तुम्हाला मी सांगणार आहे की आणखी हे तंत्रज्ञान किती कमी झालेलं आहे. आणि गाव पातळीवरती असू द्या, गाव पातळीवरती हे एकत्रित पद्धतीने तुम्ही केलं तर त्याचा कसा फायदा होऊ शकतो. पण आता हे सर AI-च्या 265 व्हरायटीतले ही पण सांगा, कारण बरेच ह्यातले तज्ञ पण लोक आहेत जे आता तुमचं बघणार आहेत. हो नक्कीच. ही सांगा मला. आता बघा, तुम्ही पाहू शकता की आपली लागवड म्हणजे आपला हा AI-चा ऊस तुम्ही जो समोर तुमच्या दिसतोय 10 महिन्याचा झाला. त्याची लागवड तारीख आहे, त्यानंतर कोणती व्हरायटी लावलेली त्याची डिटेल ठेवलेली, त्याचं स्पेसिंगची माहिती दिलेली आपण त्या ठिकाणी. किती प्लांट्स लावले होते, किती टोटल आता प्लांटची हाईट ही पण आपण दाखवलेली. त्यानंतर किती टिलर्स आहेत, हे नॉन AI मध्ये आहे. हा सर्व डेटा जो दिसतोय तुम्हाला हा नॉन AI चा, म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलेलं नाही. आता इथे AI-चं कुठे आहे? 265 या ठिकाणी आता 265 ही महाराष्ट्रात जशी 86-032 आणि 265 ही 2 व्हरायटी तशी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. आपण एक मिनिट, हे जे 265 व्हरायटीचं AI आणि नॉन AI अशा दोन्ही गोष्टी बघू, कारण त्यातनं येस हा फरक आता लक्षात येईल. आता हे 265 मध्ये होतं आपण सर. हो. हे विदाऊट AI नाही, ही विथ AI आहे. ओके, आणि हे विदाऊट नॉन AI पलीकडे आहे. पलीकडे आहे मग इथले पण आता पुन्हा तेच मूळ तिकडे किती बुड आहेत, त्याच गोष्टी आहेत इथं पाहू शकता. आता सगळ्यात महत्वाचं इथं पाहिलं तर उंची आपल्याला जास्त मिळत आहे AI मध्ये. किती उंची मिळते 265 ला? तिथं साधारणतः 18 ते 20 फुटापर्यंत मिळत होते विदाऊट AI. विदाऊट नाही, ते 15 ते 17 फूट विदाऊट AI. राईट, आणि इथे साधारणतः आपल्याला 22 फुटाच्या वरती उंची विथ AI. आणि नंबर ऑफ हे किती? आता बघा ना, साधारणतः 42 कांड्यापर्यंत ऊस आपल्याला इथं दिसतोय. आता बाहेर पण लावलेला आहे बघा आपण ऊस. तो साधारणतः 38 कांड्याचा ऊस तुम्ही पाहू शकता बाहेर लावलेला आहे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी. आपण वाड्या सकट आपण लावलेला आहे. आणि फुटव्यांची संख्या, त्यानंतर कांडीची जाडी, आणि सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे हा AI-चा ऊस हा 4 किलोच्या पुढे चाललेला आहे. 4 किलो ही फक्त 10 महिन्यामध्ये. वा, सगळ्यात महत्वाचं शेतकरी तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहेत का? या इकडं. 265 व्हरायटी कुणाची असते? तुम्ही कुठलं लावता? 86-32. 86 बघितलं ना, 86-32 काय फरक वाटतो AI आणि ह्याच्यामध्ये? आपले रेग्युलरचे आणि तुमचं गाव कोणतं तुमचं? माझं कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगलीचे आहेत तुम्ही? तेवढे फूड जिल्हा सांगा मला. तुम्ही सगळे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले तसे हे तज्ज्ञ शेतकरी आहेत. आणि ह्या तज्ज्ञ शेतकऱ्यांची मतं, तुमचं स्वतःचं ह्या AI-च्या तंत्रज्ञानामध्ये मत असं आहे की फरक पडलाय, चांगला फरक पडलाय आणि कांड्या बी वाढल्या. या ठिकाणी काय वाटतंय त्यांना विचारू शकतो? मी विचारतो ना, मी त्यांना विचारा. थांबा जरा 2 मिनिट. आता इथे ह्याची संख्या किती वाढली? फुटव्यांची संख्या आहे साधारणतः 8 ते 10 फुटवे, 9, 10, 9. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे किती येतात फुटवे? व्हरायटी संख्या जास्त आहे फुटव्यांची. 265 मध्ये 265 मध्ये फुटव्यांची संख्या कमी येते. किती येते आपल्याकडे? किती साधारणतः 12-13 पर्यंत राहतात. हे त्यापेक्षा कमी आहे, पण याचे जाडी आणि लांबी ह्याची जास्त आहे. असं का झालंय सर? नाही, आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय 12-13, सगळ्यात महत्वाचं काय, मर होते 265 मध्ये. इथं तुम्हाला कुठंच मर दिसत नाही. प्रत्येक फुटवा हा वरती आलेला, एकही मर तुम्हाला इथं दिसणार नाही. हे एक वैशिष्ट्य इथं आपण बघू शकतो. काय होतं, शेतकऱ्यांना जे 265 ला सुरुवातीला फुटवा दिसतो, पण ज्यावेळेस शेतकरी ऊस तोडतात कारखान्याला त्यावेळेस जळीत ऊस हा भरपूर जास्त निघतो. बरोबर आहे, भरपूर निघतो. जळीत ह्या ऊस तुम्हाला दिसतच नाही ना, हे तर कुठे जळीत. प्रॅक्टिकली अशा पद्धतीने शेतकरी ऊस बांधू शकणार आहे का? अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांना लक्षात घ्या, हे फक्त आपला हा जो फार्म आहे हा डेमॉन्स्ट्रेशन. आज आपण चर्चा करतो ऊसाच्या प्लॉट मध्ये उभा राहून. का शक्य झालं तर हे बांधल्यामुळे. शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही, शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही. ऊस पडलाच पाहिजे, ऊस पडून परत उभा राहिला पाहिजे. ऊसाचे साधारणतः 3 ते 4 तुकडे झालेच पाहिजेत. हा प्रयोग आपण मधून सक्सेसफुल करतोय. आणि हेच आता प्रत्येकदर्शी आपण जो आज 1000 शेतकरी घेतलेले आहेत त्यांना पण आपण हेच टेक्नॉलॉजी देतोय. विदाऊट बांधायचा नाही, हा प्रतदर्शी प्रकल्प आहे. हा दाखवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेवटपर्यंत जाऊन पाहता आलं पाहिजे, प्रत्येक कांडी पाहता आली पाहिजे. पुढचा प्रश्न काय? इथं पालाय. आता जर सेन्सॉर आपला असेल तर कुठं जाईल? तिथं जाईल. जेव्हा त्या ऊसामध्ये उंदीर वगैरे असेल, सेन्सॉर आपला काय होईल?
कुठे ब्रेक होत सेन्सर डॅमेज हा, होईल हा. मग त्याच्यावरती काय सॉल्युशन बरोबर, सगळ्यात बरोबर. अडचण ती बरोबर. आहे सेन्सॉर हा, आता म्हणजे बोलतील ना, हा. मी बरोबर. पण त्या साहेबांशी तेच विचारत होतो की जेव्हा सेन्सॉर आपण आणणार आहे हम्म. सेन्सॉर इथं जमिनीमध्ये घालणार आहे पाला तर राहणार आहे प्रत्येक शेतकरी आपला ऊस काय सगळं हे करू बरोबर, शकत नाही clean. बरोबर. मग त्या केसमध्ये आपण काय आहे आपल्याला बरोबर. सॉल्युशन आपल्याकडे तेही सोल्युशन चांगले आहे. आपण तुम्ही बघितलं तर आता आपल्याकडे कुठलीही वायर नसणारा सेन्सर पण आपण लावलेला आहे. त्याच्यात वायरलेस सेन्सर आहे. सेन्सर लावायचा कुठेही वायर नाहीये त्याला आणि तो तुम्हाला त्याची इनबिल्ड बॅटरी आहे आणि ती परत पुन्हा 3 वर्षानंतर चार्ज होऊ शकते. त्याची लाईफ साधारणतः 7 ते 8 वर्ष आहे. तो तुम्हाला मॉइश्चर अतिशय चांगल्या पद्धतीचं देतो. तो सेन्सर आपण आता शेतकऱ्यांना देत आहोत. तो पाण्यासाठीचा फक्त आहे 2 पाण्याचे सेन्सर आहेत आणि एक एक मॉइश्चरचा सॉइल तिन्ही टेम्परेचर सेन्सॉर हे विदाऊट वायरचे विदाउट वायरचे आहे. अजून विदाउट काय वायर. प्रश्न आहे तुमचा? आता याच्यामध्ये आपलं आता हे जर वॉटर मॅनेजमेंट आपण जर सेन्सर वरतो जर पश्चिम महाराष्ट्रात प्रमाण पावसाचं जास्त आहे ते 3-4 महिन्यात काय करायचं बरोबर. आता हा प्रश्न जो आहे हा नॅचरल कॅलॅमिटीज आहेत. म्हणजे जसं आपण विचार करतो की तुमच्या भागात काही स्पेसिफिक लोकेशनमध्ये अति पाऊस आहे. मग इथं काय करू शकतो आपण? आता आम्ही काय करतोय AI तंत्रज्ञानावर पण आम्ही हाच अभ्यास करतोय. जिथं सगळ्यात महत्त्वाचं असतं पीक उत्पादनामध्ये सॉइल ड्रेनेज ड्रेनेज होणं गरजेचं आहे. मग आपण काय करतो तुमच्या सराउंडिंग म्हणजे 1 वर्षात तुमचा किती मिलीमीटर पाऊस होणार आहे त्यानुसार तुमची सॉइल कोणती किती पर्सेंटमध्ये ड्रेन होते आणि ड्रेनेज जर कमी होत असेल तर आपण ड्रेनेज सुविधा काय करता येईल का? जसं आपण तुमच्याच भागात आपण पाहतोय आता काही शेतकऱ्यांना आपण सांगितलेलं आहे की सबसर्फेट ड्रेनेज जे म्हणतो ज्याला आपण पोरस पाईप म्हणतो खाली टाकायचे जे तुमच्या पाणी एक्सेस वॉटर असेल ते बाहेर काढून देतील. 4 महिन्यात तुमचा ऊस अतिशय चांगला फुटवा देईल आणि नंतर तो तुम्हाला पावसाचं प्रमाण कमी झालं तर अडचणच येणार पण नाही. मग त्यासाठी तर पुन्हा मॅनेजमेंट कॉस्ट वाढली. मॅनेजमेंट कॉस्ट तेही कमी खर्चात. पहिलं जर आपण बघितलं सबसर्फेट ड्रेनेज एकरी साधारणतः 70-80 हजारपर्यंत जात होतं. त्याही टेक्नॉलॉजी आपण आता काय करतोय आपण इन हाऊस किंवा आपल्या तज्ज्ञ आपण असे बोलवतोय की जे कमी खर्चात चांगलं ड्रेनेज सुविधा करू शकतात. Right. पहिलं सांगायला आपल्याला माहितीच नव्हतं की ड्रेनेज पाईप टाकायची असेल 40 फुटावर टाकायची का 50 फुटावर टाकायची. तर हेही एका एकरात सॉइल टाईप नुसार आपण सांगणार आहोत की अजून काय प्रश्न? याच्यामध्ये सर अजून एक आहे प्रत्येक क्षेत्र एक सॉइल घेतली आपण एखादं क्षेत्र घेतलं तर त्याची सॉइल कंडिशन किंवा सॉइल टाईप एक नसणार आहे. असणार आहे ना अगदी बरोबर. काही मिक्सअप असेल मलरान असेल किंवा ब्लॅक असेल Yes. heavy असेल. तर Yes. त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला ते एक्सपेन्सिव्ह शेतकऱ्याला कसे अफोर्डेबल होईल बरोबर. हा पण एक खूप चांगला कारण प्रश्न खूप आणि सगळ्या challenging प्रश्नांना प्रश्न आहे सगळ्या तो. शेतकऱ्यांना पण नाही. पण यासाठीच आपण तंत्रज्ञान जे विकसित करतो ते आहे ड्रोन इमेजरी आणि सॅटेलाइट इमेजरी. आपल्याला येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामध्ये हार्डवेअर लेस म्हणजे कुठलंही तुम्ही अडचण सांगितलं ना वायरची तर सॅटेलाइट मधूनच आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि ड्रोन इमेजरी पण इज इट पॉसिबल? 100% पण हे करतोय आपण. अफोर्डेबल आहे नाही, का? आता तो प्रश्न मी विचारतो त्यांना. आधी तुमच्या ह्या प्रश्नाची उत्तर होऊ द्या. आता सगळ्यात महत्वाचं आहे की सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण काय करणार की तुमच्या प्लॉटची इमेज घेणार. तो सॅटेलाइट प्रत्येक 8 दिवसाला तुमची प्लॉटची इमेज घेत राहणार ओके आणि त्यात आपण असं बॅकएंडला तंत्रज्ञान करतोय जसं आम्ही सरांशी बोलत होतो मगाशी की खूप वर्षाचा डेटा त्यातमध्ये घेतलेला आहे. प्रत्येक सॉइल टाईपचा डेटा त्यात घेतोय आणि मल्टी लोकेशनचा घेतोय. म्हणजे अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक लोकेशनचा उत्तर महाराष्ट्र सगळ्या सॉइलचे सगळ्या क्लायमेटचे डेटाज आपण घेत आहोत. यातून काय केलंय आपण की एक असं अल्गोरिदम तयार केलंय की येणाऱ्या काळात या माध्यमातून तुम्हाला हे सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि ड्रोन इमेजरी तंत्रज्ञान उत्पादनामध्ये 80% ॲक्युरेट रिझल्ट देत जातील. 80% अधिक. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या हार्डवेअरची जी शंका आहे मनात ती कसलीच राहणार नाही. सॅटेलाइट मॅप करून घ्यायचा प्लॉट तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये खतांचं नियोजन तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये कीड रोगांचं नियोजन हे तंत्रज्ञान आपल्याला सॅटेलाइटमध्ये करता येईल. पण सगळ्यात महत्वाचं आहे यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये हे तंत्रज्ञान लावून त्याचा डेटा कमीत कमी हा 1 वर्षाचा डेटा घ्यावा लागेल. म्हणजे 1 वर्ष हे युनिट बसवल्यानंतर ते लोकांना स्टँड म्हणजे स्टँड नाही, पण त्यातला एक गोष्ट अशी आहे की जरी ते 1 वर्ष तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तर मधल्या काळामध्ये तुम्हाला मेसेजिंग सुरूच राहणार आहे ना. सुरूच राहणार. यू विल रिसीव्ह द मेसेज की तुमच्या इथे किती आर्द्रता आहे काय तुम्हाला किती पाणी इनपुट आहे. द्यायचे. आता प्रश्न जो आहे आणि आणखी प्रश्न पडणारच आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. अजून काही मूलभूत प्रश्न? नाही ह्याच्या रिलेटेडच होतं सगळ्यात महत्वाचं होतं वायरलेस राईट. तो तुमचं समाधान झालंय. आणि हा पाण्याचा अति आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा त्यांनी हा डेमो केला तेव्हा त्याची कॉस्ट होती 80,000 रुपये. बरोबर. त्यातले 10,000 रुपये शेतकऱ्यांनी पर 2 एकरसाठी त्यातले 5-5 हजार रुपये शेतकरी बेअर करत होते. आता तुमचं नवं काय जे तुम्ही मॉड्यूल आणलेलं आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही अजून ते आपण म्हणजे आता ऑफिशियली आपण असा विचार करतोय की हे ग्रामपंचायतनी कसा पुढाकार घेतील यामध्ये. राईट. ग्रामपंचायतनी जर पुढाकार घेतला तर आपल्याला वेदर स्टेशन समजा तुम्ही ग्रामपंचायत किंवा क्लस्टर बेस समजा 25 प्रगतशील शेतकरी आहेत किंवा त्यांचे 50 एकर आहे किंवा 100 एकर आहे तर एक ग्रामपंचायत वेदर स्टेशन किंवा क्लस्टर एक वेदर स्टेशन बसवेल जिथं तुम्हाला हे कसलेच अडचण येणार नाही. सेन्सर चोरीला जाणं किंवा वायर तुटवणं आणि बाकीचं जे तंत्रज्ञान आहे जे हार्डवेअरलेस आहे ते तुमच्या प्लॉटमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दिलं जाईल.
आणि तो डेटा रिअल टाइम कलेक्ट होईल आणि त्याच्याद्वारे सरांनी सांगितल्याप्रमाणे मेसेजेस येतील तुम्हाला अलर्ट केलं जाईल की तुमच्या आज शेताची कंडिशन्स काय आहेत, पाण्याची कंडिशन, पिकाची कंडिशन, स्ट्रेस आहेत का, आणि ते कसं त्याचं निर्मूलन करायचं किंवा त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत याचंही मार्गदर्शन तुम्हाला मोबाईलवर आणि त्यामुळे कॉस्ट तुमची कमी आणि होईल कॉस्ट कमी येईल. नाही तुमची पण इन्स्टॉलेशनची आपलीही कॉस्ट किती इन्स्टॉलेशन साधारणपणे असू शकते. मग आता आपण हे तंत्रज्ञान आपला जो नवीन ह्याच्यामध्ये येतोय तर साधारणतः अजून आता तो डिसिजन होईल, तो लवकरच तुम्हाला आम्ही कळवू. Right. सगळ्या एक महाराष्ट्रामध्ये रेंज सांगता येईल का आपल्याला? असं आहे की ही रेंज ऑफिशियली कोट झालेली नसल्यामुळं ते थोडंसं त्यांच्या Yes, yes. मला दिसतंय, पण साधारणतः ती रेंज काय असणार आहे? नाही, आता आपण कसं होतं की संस्था त्यामध्ये 50,000 खर्च करत होते, 50 ते 60,000 रुपये प्रति शेतकरी आणि शेतकऱ्याकडून फक्त 10,000 रुपये घेत होते. तर याच रेंजमध्ये ती खर्च असेल, 10 ते 10 ते 12,000 रुपयामध्ये खर्च असेल आणि संस्थेला कुठला खर्च करावा लागणार नाही. ती ही टेक्नॉलॉजी मोठाच बदल आपण झाला मग. हा ती टेक्नॉलॉजी आपण कमी खर्चात करू. फक्त यासाठी सगळ्यात महत्वाचं सगळ्या शेतकऱ्यांचा सहभाग आणि क्लस्टर शेती ही करावी लागेल आपल्याला. राईट. सर, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो दिसला सगळ्यात 265 मधला ड्रॉबॅक डोळ्याला अंसा आहे. आता ह्याच्यामध्ये पण तो ड्रॉबॅक आहे, म्हणजे सगळ्यात ड्रॉबॅक तो आहे 265 मध्ये वेट लॉस होण्याचा चान्स आहे. बरोबर. म्हणजे मॅन्युअली मध्ये पण होतंय आणि आता आपल्याला एआय मध्ये पण दाखवा दिसतंय. तो. हा. इथं म्हणजे हे जे अंगठा फुटलेले आहेत, डोळ्याला आलेले. डोळे जे फुटलेले आहेत, हो, फुटल्या डोळे फुटल्या. फुटणे. हो. हा सगळ्यात मोठा म्हणजे डोळे फुगणे. नाही, आता काय होतं 265 प्रमाण 265 जास्त आहे. व्हरायटी वाईज आता तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे, 265ला 80 फुटतात, पण ते कसं क्लायमेटिक कंडिशन आहे. क्लायमेट चेंज झालं की त्या गोष्टी घडत असतात. पण आपलं एक टार्गेट ठेवायचं आपल्याला की 80 फुटला की आपलं काय म्हणणं असतं की वजन कमी होतं. बरोबर आहे ना? 80 फुटला की वजन कमी होतं. पण इथं जर आपण बघितलं, आमचे रेकॉर्ड आहेत, प्रत्येक 7 दिवसाला रेकॉर्ड होतंय. आता आपल्याला जो आलेख आहे वजनाचा हा वाढतच चाललाय पण कमी होत नाहीये. याचा अर्थ काय की आपण जर नियोजन आहे NPK मॅनेजमेंट, ज्यामध्ये स्फुरद आणि पालाचं नियोजन या स्टेजमध्ये खूप महत्वाचं असतं, ते आपण करतोय. 80 फुटल्यात नक्कीच, पण याला जर समजा आता कॅनोपी, आता इथं थोडा सूर्यप्रकाश येतोय म्हणून जास्त 80 तुम्हाला दिसू शकतात. पण आपले काय होतं, गर्दी असल्यामुळे कुठेही तुम्हाला 80 दिसणार नाहीये. दिसल्या तरी वजन जे आहे हे वजन कमी नाही झालं पाहिजे. याची काळजीसाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश याचं नियोजन शेवटपर्यंत ठेवायचं. आता तुम्ही विचार करा ना, हा फक्त 10 महिन्याचा ऊस आहे, फक्त 10 महिने या ऊसाला कंप्लीट झालेले. म्हणजे एआय मध्ये डिस्टन्स जे आहे, जे 2 लाईन मधलं ते 8 फूटच राहायला हवं. नाही, तसं नाहीये. एआय मध्ये जे डिस्टन्स आहे हे 8 फुटाचं असं मर्यादित नाही. डिपेंड, हे पण आपण असं सांगतोय की तुमचा कोणता भाग, तुमचा सॉइलचा पॅटर्न, तुमची कंडिशन क्लायमेटची काय आहे त्याच्यानुसार आपण, आणि तुम्ही कोणती व्हरायटी आपण लावायला सजेस्ट करतोय त्यानुसार आपला डिसिजन ठरला जाईल. आता 265 आपण काय करतो की समजा कोणती व्हरायटी, आता 86ला जेवढं डिस्टन्स जास्त होईल 86चं तेवढं वजन जास्त भरतं. आणि 265ला डिस्टन्स 4.5 फूट असेल तरी वजन आपण पाहिलंय, शेतकरी हार्वेस्ट काढतात, वजन येऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण एक स्टँडर्ड असं करतोय की साधारणतः 5 फुटाचा पट्टा असेल. म्हणजे आपल्याला काय करायचं, नंतर ऑपरेशन्स म्हणजे ट्रॅक्टर तो एकाच वेळेस तो दोन्हीकडे बांधणी केली पाहिजे. जर आपण पट्टा वाढवतो, आता ह्या वेळेस काय केलं की इथं 2 वेळेस ट्रॅक्टर यायला आणि जायला बांधावं लागतो. म्हणजे जी मेकॅनिकल कॉस्ट किंवा आपले जे खर्च आहे हा कसा कमी करता येईल आणि उत्पन्न जास्त निघेल, हा प्रयत्न आपण या सगळ्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण तयार करत आहोत. राईट. पण अजूनही ट्रायल अँड एरर असं काय आहे का? ट्रायल एरर म्हणजे हा पथदर्शी प्रकल्पच आहे. म्हणजे हा प्रयोग आपण सुरुवातीला लाभवला. पण ज्यांनी स्वतःच्या शेतीवर इन्स्टॉल केलेला आहे हा तर आयडियल कंडिशन, जसं एआर तुमचं गाडीचं ऑटोमोबिलचं 70 काय जे असेल मायलेज काढून देतं, ही आयडियल कंडिशन आहे. पण ज्यांनी प्रत्यक्षात इन्स्टॉल केलेलं आहे त्यांचे फीडबॅक काय? आता 6 महिन्याचे म्हणजे जूनमध्ये आपण लागवड केलेली होती. स्वतः सांगलीमध्ये प्लॉट आहेत, कोल्हापूरमध्ये प्लॉट आहेत, तो ते नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू. सांगलीमध्ये आहेत, सांगलीमधल्या त्या प्लॉटमध्ये म्हणजे दत्त कारखाना आहे, त्यानंतर क्रांती शुगर आहे. क्रांती शुगरचे राजमाने सर म्हणून आहेत, तर त्यांच्या प्लॉटवर त्या कारखान्याचे सभासद दर प्रत्येक दिवशी 5 ते 10 सभासद त्यांचा प्लॉट व्हिजिट करतात. एवढा तो आकर्षण प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे. या मुद्द्यावरती थांबूया. आत्ताच श्री शरद पवार, श्री अजित पवार, राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे ह्या 265 बघा, हा 265 ला आम्ही मार्च लावला तर मी हे येतात काय तुम्ही तुरा येतो. हे काय तुरा आलं कारण काय तिथं मला हा जो विषय आहे ना, हा सगळीकडे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न त्यांनी विचारला की इथं तुरा दिसत नाहीये. याचं योग्य कारण की खत व्यवस्थापन. राईट. आणि पण हे एआय मुळे झालंय. हो, आपल्याला समजलं की आता त्याला काय पाहिजे. काय होतं की जनरली नायट्रोजनचं मॅनेजमेंट जर असेल प्रॉपर, आपलं कारखान्याने तो नेला नाही, सगळीकडे तुराच दिसायला लागतो. शेवटच्या वेळेस आणि क्लायमेट बदल झाला. आपल्याला तुम्ही जर विचार केला, तुमच्या पट्ट्यात सांगली कोल्हापूर पट्ट्यात जास्त तुऱ्याचं प्रमाण आहे. तिथं काय होतंय तर तिथला सॉइल टाईपचा पण आपल्याकडे अभ्यास येतोय. येणाऱ्या काळात आपण या एआयच्या मदतीने तुरा येऊ नये, कारखान्याला तोडच तोपर्यंत ऊस, हा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. राईट.
तर थांबूया आपण इथे. वेळेचा अभाव आहे शेतकरी मित्रांनो, वेळेचा अभाव आहे. मला माहिती आहे की असंख्य प्रश्न आहेत आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण ते प्रश्न येणार. मी मगाशी म्हणालो की राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आत्ताच सांगितलंय की राज्यातल्या कृषी विभागाचे सगळे अधिकारी, राज्याच्या कृषी विभागाचे सचिव आणि स्वतः शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे हे अधिकाधिक लोकांना युजर फ्रेंडली होण्याच्या दृष्टीनं हे तंत्रज्ञान लोकांच्या शेतीवरती गेलं पाहिजे. बघा असं आहे की आरोग्य व्यवस्थेमध्ये AI, ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये AI, तुमच्या बेडशीट क्लिनिंगमध्ये AI, तुमच्या अशा कुठल्या गोष्टी नाहीत की ज्या आम्ही तुम्हाला दाखवलेल्या नाहीत. उसापासूनच आम्ही ही सुरुवात केली होती आणि आज जवळपास 15-20 पद्धतीची, म्हणजे तुमची जी रेसिंगची कार आहे त्या रेसिंगच्या कारच्या तंत्रज्ञानाचा AI टेक्नॉलॉजीमध्ये वापर करून तुमच्या शरीरात पुढच्या 16 तासामध्ये काय बदल होणार आहेत हे AI तंत्रज्ञान सांगतंय. अर्थात AIचे जे दुसरे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल कधीतरी स्वतंत्रपणे बोलू, पण हे तंत्रज्ञान समजून घ्या. कारण आता इथेच टोमॅटोमध्ये, मला वाटतं टोमॅटो, भाजीपाला, या सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि मी नॅशनल हॉर्टिकल्चर फ्लोरिकल्चर मिशनचं जे पुण्यातलं ऑफिस आहे तिथे त्यांनी 15 दिवसापूर्वी एक वेबसाईट लॉन्च केली आणि त्या वेबसाईटमध्ये AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेगवेगळ्या फुलावरती जे रोग येतात ते घर बसल्या तुम्हाला त्याच्यावरचं मॅनेजमेंट करणं शक्य आहे. सो AI हे युजफुल आहे. याचे प्रयोग तुम्ही इथे याच ना बारामतीला, हे तुम्ही येऊन बघू शकता. नंबर द्यायचा का? कारण मागच्या आमच्या व्हिडिओ नंतर ते अजूनही नंबर सांगा. नाही, कृषी विज्ञान केंद्र बारामतीला येऊन हा प्रकल्प सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या पाहावा, समजून घ्यावा. हा प्रकल्प प्रयोग आपण सुरू केलेला आहे. येणाऱ्या काळात आपल्याला काही आपण सर्वजण खूप प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी आहात, परंतु आपल्याला जोड आहे की जसं जसं वातावरण बदलतंय तसे आपल्याला एक काहीतरी एक सपोर्टची जोड आहे किंवा एक आपल्याला असं कोणतं तरी टूल पाहिजे की जे आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत करेल. हे तंत्रज्ञान निर्णय आठवड्यातल्या आता या प्रदर्शनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा, पण नंतर आणि नंतरही तुम्ही रविवार सोडून कुठल्याही कुठल्याही दिवशी येऊ शकता. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आपलं ऑफिस चालू असतं. या ठिकाणी आपल्याला सर्व मार्गदर्शन मिळेल. राईट, आणि व्हेरी कोऑपरेटिव्ह. हे खूप कोऑपरेटिव्ह लोक आहेत. तर सत्यानडेल आणि ह्याचंच तर कौतुक केलं ना दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात. थांबूया आपण इथे. कॅमेरामन निकेतन मानेचं, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आपलं हे KVK बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र. थांबूया. या